नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे आज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत 34 साईजचं कटोरी ब्लाउज पूर्ण स्टिचिंग। तर मी ब्लाउज पीसचा सरळ भाग टाकला आहे आणि त्यावर अस्तर सरळ भाग टाकला, अस्तराचाही सरळ भाग टाकला आहे आणि गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर खालच्या बाजूने आपल्याला 3 रेषा म्हणजेच पाऊण इंच इतकं अंतर घेऊन शिलाई द्यायची आहे। आणि हाताने प्रेस करत आपल्याला शिलाई द्यायची आहे, कारण चुन्या वगैरे पडणार नाहीत। तर आता ब्लाउज पीसचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि ब्लाउजला गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। गळ्याला पूर्ण बाजूने छोटे छोटे कट द्यायचे आहेत, कारण गळ्याला फिनिशिंग खूप छान येते कट्स दिल्यामुळे। आपला गळा उलटत नाही। आणि आता गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे, हाताने प्रेस करत शिलाई द्यायची आहे। अशा प्रकारे माझी शिलाई देऊन झालेली आहे। तर आता आपण अस्तर जोडून घेऊयात। आपल्याला कपडा प्रेस करतच स्टिच करायचा आहे। आणि आता हे बाजूचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर आपला गळा आता शिवून झालेला आहे। आपल्याला पाठीमागचे टक्स द्यायचे आहेत। तर टक्ससाठी आपल्याला गळ्याचं सेंटर काढायचं आहे आणि 4.5 इंचावर आपल्याला टक्स द्यायचा आहे। 4.5 इंच उंची घ्यायची आहे टक्सची आणि रुंदी अर्धा इंच घ्यायची आहे। तर दोन्ही बाजूकडून टक्स द्यायचे आहेत आणि आपल्याला टक्सची शिलाई देत असताना अगोदर लॉक करायचं असतं आणि नंतरही लॉक करायचं असतं। तर आता समोरचे भाग शिवून घेऊयात। तर मी अस्तरचा कपडा हा समोरासमोर टाकला आहे कटोरीच्या भागाकडून आणि त्यावर ब्लाउज पीसचा कपडा हा सरळच टाकायचा आहे। दोन्ही भाग आपल्याला गळ्याच्या बाजूकडून टाकायचे आहेत। आता कटोऱ्या टाकून घ्यायच्या आहेत। त्यावर आता ब्लाउज पीसच्या कटोऱ्या टाकून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे। आणि आता आपल्याला अस्तर जोडून घ्यायचे आहेत। तर आता कटोरी शिवून घ्यायची आहे। आपल्याला शिवत असताना अस्तर जोडत असताना आपल्याला हाताने प्रेस करतच शिवायचं आहे।
तर हा एक्स्ट्राचा कपडा आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे. तर आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत. आता आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. तर कटोरीचं टोक हे आपल्याला गळ्याच्या बाजूकडून टोकावर ठेवून जोडायचं असतं. वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे जोडत यायचं असतं कटोरी. तर बघा आपली कटोरी जोडून झालेली आहे. आपल्याला कटोरीला डबल शिलाई द्यायची असते. तर आता दुसरी कटोरी ही आपण जोडून घेऊयात. अशा प्रकारे आपल्याला कटोरी जोडून घ्यायची असते. तर आपल्या कटोऱ्या जोडून झालेल्या आहेत. आता आपल्याला कटोरीचा टक्स द्यायचा असतो. तर कटोरीचा टक्स देण्यासाठी आपल्याला कटोरीचं एक टोक दुसऱ्या टोकावर ठेवायचं आहे आणि कटोरीच्या टक्सची उंची आहे 2.5 इंच आणि रुंदी आहे 1.5 इंच. त्यावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि शिलाई द्यायची आहे. तिरकसमध्ये शिलाई द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपण टक्सला शिलाई दिलेली आहे अशा प्रकारे. तर आता आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे. तर मी अशा प्रकारे क्रॉस पट्टी जोडत आहे. आपल्याला कटोरीचा भाग हा गोल करत अस्तरच्या कपड्यावर आणायचा आहे आणि ब्लाऊज पीसचा कपडा अस्तरवर ठेवून आपल्याला स्टिच करायचं आहे. तर आपल्याला 4 इंचाच्या भागाकडून आपल्याला ते स्टिच केलेलं कापड काढायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही आपली कटोरी शिवून झालेली आहे. क्रॉस पट्टी अटॅच झालेली आहे. तर आपल्याला एक्स्ट्राचा भाग जो दिसत आहे क्रॉस पट्टीचा तो कट करून घ्यायचा आहे. आपल्या कटोरीला पपई छान आलेला आहे. तर दोन्ही भाग शिवून आपले तयार झाले आहेत. आता आपल्याला ब्लाऊजला हुकपट्टी व आयपट्टी बसवून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला 3 इंचाची एक पट्टी लागणार आहे आणि 2.5 इंचाची एक पट्टी लागणार आहे. तर अशा प्रकारे मी पट्टी बसवून घेत आहे. तर आता आपल्या इकडले हुकपट्टी बसून घ्यायची आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला डबल फोल्ड करायची आहे पट्टी आणि क्रॉस पट्टीच्या ठिकाणावर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. 1.5 इंचापर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला त्यावरून एक शिलाई द्यायची आहे. त्याच्याच बाजूला 1.5 इंच इतक्यात एक अजून दुसरी शिलाई द्यायची आहे. तर आपल्या पट्ट्या लावणं झालेल्या आहेत. आता आपल्याला जुन्या ब्लाऊजवरून गळ्याचं माप बघायचं आहे समोरच्या. तर आपल्याला जुन्या ब्लाऊजच्या क्रॉस पट्टीपासून ते मोजायचं असतं. जुन्या ब्लाऊजची क्रॉस पट्टी आणि शिवलेल्या ब्लाऊजची क्रॉस पट्टी ही पकडायची असते आणि गळा मोजायचा असतो अशा प्रकारे. जर आपला इतका जास्त झालेला आहे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. जितका जास्त झाला आहे तितका आणि कट करायचा आहे गोलाकार देऊन. तर अशा प्रकारे आपल्याला गळ्याला गोलाकार द्यायचा आहे.
तर मी आता कट करून घेत आहे. तर गळ्याला आकार देऊन झालेला आहे. आता आपण गळ्याला गोट लावून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1.5 इंचाच्या 2 पट्ट्या लागतात. अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून पट्टी ठेवायची आहे आणि 2 रेषा इतपत आपल्याला शिलाई मारायची आहे. आता आपल्याला थोडा एक्स्ट्राचा कपडा तिथला थोडा कट करायचा आहे. गोट बनवण्यासाठी आपल्याला जितका बारीक गोट हवा आहे तितका आपल्याला कपडा कट करायचा आहे. आणि दोन्ही बोटाच्या सहाय्याने आपल्याला गोट तयार करायचा आहे. अशा प्रकारे तर आपल्या दोन्ही बाजूला गोट लावून झालेला आहे. हा पाठीमागील भाग, त्यावर आपल्याला आता समोरील भाग टाकायचे आहेत. पाठीमागील भाग सरळ टाकायचा आहे आणि समोरील भाग हे उलटे टाकायचे आहेत. आणि आता शोल्डर जोडून घ्यायचा आहे. शोल्डर जोडताना आपल्याला अर्धा इंच इतकी शिलाई द्यायची आहे. तर दोन्ही बाजूचे शोल्डर जोडून झालेले आहेत. आता आपण बाही स्टिच करून घेऊयात. अगोदर आपल्याला ब्लाउज पीस ही सरळ टाकायची आहे आणि नंतर त्यावर बाही टाकायची आहे व 2-3 रेषा इतपत आपल्याला शिलाई द्यायची आहे. आणि आता आपल्याला बाही सरळ करून घ्यायची आहे व त्यावरून एक शिलाई मारायची आहे. हाताने प्रेस करत आपल्याला शिलाई मारायची आहे. तर आता आपल्याला पूर्ण साइडने शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आणि एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे बाहीचा. तर आता मी दुसरी बाही लगेच अस्त्राला जोडून घेणार आहे. तर आपल्या बाहीला पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे. आता आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. बाहीचा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे.
तर आपल्या दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे मी एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला बाहीचं सेंटर काढायचं आहे आणि छोटा कट द्यायचा आहे तिथं. अशा प्रकारे तर आपण शोल्डर जोडून घेतलेले भाग आणि पाठीमागचा आणि समोरचा भाग अशा प्रकारे ठेवायचा आहे. आणि आपल्याला पाठीमागच्या भागाचं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. त्यावर आपल्याला आता हुकाची बाजू, ब्लाऊजची वरच्या साईडची बाजू आणि ठेवायची आहे अशा प्रकारे. आणि आपल्याला दोन्ही भाग सरळ आहेत की नाही ते आपल्याला पाहायचं आहे. कमी जास्त होत असेल तर आपल्याला कट करायचं आहे अशा प्रकारे. म्हणजे आपली बाही जोडल्यानंतर खाली वरी होणार नाही. कोणताही भाग जर कमी जास्त थोडासा झाला असेल तर आपण पाऊण इंचापर्यंत कट करू शकतो. त्याच्याहून जास्त आपल्याला कट करता येत नाही. अशा प्रकारे मी जास्त भाग झालेला कट करून घेतला आहे. असं आपल्याला बाही जोडण्याच्या अगोदरच करायचं असतं. तर आता ह्याही भागाकडून आपल्याला तशाच प्रकारे कट करून घ्यायचा आहे कपडा. दोन्ही साईड बरोबर ठेवून एकमेकावर कमी जास्त झालेला कपडा आपल्याला कट करून घ्यायचा असतो. तर पाहू शकता आपले दोन्ही भाग बरोबर झालेले आहेत. आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला बाही शोल्डरवर आपण जिथे मार्क केले आहे तिथे कट दिला होता त्या ठिकाणी ठेवून शोल्डरवर बाही जोडायची आहे. शोल्डरवरूनच बाही जोडायची आहे कारण कमी जास्त होत नाही. तर अशा प्रकारे मी बाहीला शिलाई देऊन घेत आहे. तर आपल्याला बाहीला एक डबल शिलाई द्यायची असते. तर आपली एका साईडची बाही जोडून झालेली आहे. अशा प्रकारे कुठे चून वगैरे पडलेली नाही आहे.
तर आता आपण दुसरी बाही जोडून घेऊयात. अशाच प्रकारे आपल्याला बाही ही सेंटरवर ठेवायची आहे आणि शिलाई द्यायची आहे. अर्धा इंच इतक्यात शिलाई द्यायची आहे आपल्याला. तर ह्या साईडने पण आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर आपल्या बाह्या जोडून झालेल्या आहेत. आता आपल्याला दोन्ही भाग एकमेकावर ठेवायचे आहेत सरळ करून आणि आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. 1/2 इंच इतक्यामध्ये आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूकडून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राचा कपडा थोडा कट करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला ब्लाऊज उलटं करून घ्यायचं आहे आणि क्रॉसपट्टीच्या टोकापासून हुकाच्या टोकापासून ते आपल्याला आता पट्टी ठेवून माप घ्यायचं आहे. तर आपली कंबर आहे 7 इंच आणि छातीचं माप आहे 8.5 इंच. तर आपल्याला आता 8.5 इंचावर टिक मार्क करून घ्यायची आहे. आणि आपल्या बाहीचं माप आहे 5 इंच. आणि आता आपल्याला सरळ रेषा मारून घ्यायची आहे. बघू शकता आपली फिटिंगची शिलाई सरळ रेषेत आलेली आहे. आता आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. शिलाई करत असताना पहिल्यांदा लॉक करायचं आहे आणि मग शिलाई द्यायची आहे. या ठिकाणी पण लॉक करायचं असतं कारण शिलाई उकलत नाही. तर आता दुसऱ्या बाजूने पण आपल्याला अशीच फिटिंग करायची आहे. तर आपल्याला हुकाच्या बाजूपाशी इंची टेप ठेवायचा आहे आणि कमरेचं माप घ्यायचं आहे. तर आपली कंबर आहे 28 इंच. 28चा चौथा भाग घ्यायचा आहे 7 इंच. तर आपल्या छातीचं माप आलेलं आहे 34 इंच. त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे 8.5 इंच. आणि आपल्या बाहीचं राऊंड आहे 10 इंच. त्याचा अर्ध घ्यायचा आहे 5 इंच आणि सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आता शिलाई देऊन घ्यायची आहे. तर आपलं ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेलं आहे. पाहू शकता. कुठंच चून वगैरे पडलेली नाही ब्लाऊजमध्ये. हा आहे पाठीमागलचा भाग. मग आपली फिटिंग पण एकदम सरळ आलेली आहे. दोन्ही भाग खालीवर झालेले नाही आहेत. आणि आपल्या कटोऱ्या पण एकदम गोल आकारात आलेल्या आहेत. गळा पण गोल आलेला आहे. तर कटोरी ब्लाऊज पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा व व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.